ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत हिनं मीडियासमोर येत त्यांच्यावर गंभीर आरोप केले। यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। विनायक राऊत यांचा हा कौटुंबिक विषय आहे, मला या गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नाही। तसे आमच्यावर पक्षाकडून, शिंदेकडून किंवा घरच्यांकडूनही तसे संस्कार नाहीत। तर ऑपरेशन टायगरवर सामंतांनी मोठे संकेत दिलेत, पाहूया। आणि कधी कधी तुम्ही यांचे सहकारी राहिलात, आजही तुमचे संबंध चांगले असतील राजकारणाच्या पलीकडे। अशा विनायक राऊतांबद्दल सध्या ज्या घडामोडी घडल्या तुम्हाला ठाऊक असतील, त्याच्यावरती तुमची आता नेमकी प्रतिक्रिया काय असणार आहे? कारण की दोन्ही बाजूंना आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। माझी याच्यावर प्रतिक्रिया काही सुद्धा नाही। विनायक राऊत साहेबांच्या हा घरातला विषय आहे आणि घरातला विषय त्यांनी स्वतः त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, संबंधित व्यक्तीनं देखील क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांचा हा फॅमिली मॅटर कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यावर मी काही राजकीय भांडवल त्याचं करू इच्छित नाही। शेवटी माझ्यावर देखील एकनाथ शिंदे साहेबांचा संस्कार आहे, आईवडिलांचा संस्कार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक मॅटरमध्ये जाऊन मला काही टीका टिप्पणी करायची नाही। जे काही योग्य असेल ती कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल किंवा कोर्ट त्याचे निर्णय देईल। पण यामागचं सूत्रधार आपण स्वतः जाहीर करू असं आज पत्रकार परिषदेत विनायक राऊतांनी स्वतः म्हटलेलं आहे। मी एका वाक्यात सांगितलं की त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील, लक्षात आलं ना? आणि ते बोलल्यानंतर समोर येईल की नक्की काय आहे काय नाही आहे, त्याच्यानंतर बोलू। तर लाडकी बहीण योजनेचा विषय आहे। लाडकी बहीण योजनेचे तसे आपल्यानुसार जवळपास 92 लाख नावं जी आहेत ती वगळलेली आहेत समोर येत आहेत। नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही। हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल। काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले, काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही। परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतो, आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे। तर उद्धव ठाकरे यांनी खरीच घेऊन जाहीर केलेलं आहे की जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक आणि दीपक दत्ते यांच्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे। वेळ तसं की आपण या आंदोलनाला पण जाऊ आणि राहुल गांधींनी पण या आंदोलनाला जावं असं फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना। आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस आहे। किती जाऊ लवकर जाहीर केला, त्याच्या पलीकडे काय बोलायचं? फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे। परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करत आहे, राज्य शासन काम करत आहे। हा विश्वास मतदारांचा असल्यामुळंच NDAचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे।